छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला तो 17व्या शतकातला आणि भारताच्या इतिहासातला एक विलक्षण क्षण होता। कारण त्यावेळीची जी परिस्थिती होती ना की मुघलांचं जे राज्य होतं म्हणजेच भारताचं सरकार असा आंतरराष्ट्रीय जे देश होते त्या देशांना वाटायचा, कारण की बहुतांश जो भारताचा प्रदेश होता तो मुघलांच्या ताब्यात होता। पण ह्या गोष्टीला पण काही अपवाद होते, म्हणजे काही स्वतंत्र राज्य पण होते। त्यातलं एक राज्य होतं बिजापूरचा आदिलशहा आणि गोवळकोंड्याचा कुतुबशाह आणि राजपुतांची काही राज्य होती। पण राजपुतांची जी राज्य होती ना ती मुघलांचीच मनसबदारी किंवा मुघलांचीच जहागिरी असं त्यांचं एक राज्य असायचं। अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतलाय। त्यानंतर छत्रपतींचं हिंदवी स्वराज्य पाहण्यासाठी कानाकोपऱ्यातून प्रत्येक जण उभा राहिला, कारण त्यावेळीचे जे मुघलांचे मातब्बर मराठा सरदार होते किंवा आदिलशाह असेल त्यांना शिवाजी महाराजांनी एवढं राज्य मिळवलंय तरी पण शिवाजी महाराजांचा दर्जा कमी वाटायचा। त्यामुळे शिवरायांना माहिती होतं की आपल्याला हे जे आपण हे राज्य मिळवलंय त्याला एक कायदेशीर स्वरूप देणं खूप महत्वाचं आहे। त्यामुळे शिवरायांचा राज्याभिषेक व्हावा हे प्रत्येकाला वाटत होतं। सभासदाने सभासद बकरीमध्ये जे लिहिलंय त्यानुसार गागा भट्ट वाराणसीवरून शिवरायांना भेटायला आले आणि शिवरायांना म्हणाले की मुसलमान पातशाह तख्ती बसून राज्यकारभार करतो, तुम्ही ही 4 शाह्या दबवलेत, एवढं सैन्य तुम्ही जमवलंय, इतके गडकोट तुम्ही मिळवलेत आणि तुम्हाला तख्त नाही, तुम्ही तख्ती बसावे, छत्रपती व्हावे। त्यामुळे शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला। शिवाजी राजे छत्रपती झाले। शिवरायांनी राज्याभिषेकावेळी स्वतःची नाणी पाडली, राज्याभिषेक शक सुरू केला, कारण ही स्वतंत्र राज्याची चिन्ह आहेत। म्हणजे मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली।